हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही सगळे? मला खरंच तुमचे आभार मानायचे आहेत, कारण मी हे डेली व्लॉग टाईमपास म्हणून सुरू केलं होतं. माझ्या मैत्रिणीने आणि मी, तिचीही मुले लहान आहेत, माझीही मुले लहान आहेत, म्हणून टाईमपास म्हणून काय आम्ही स्टार्ट केलं. पण तुम्ही मला एवढं प्रेम दिलं, त्याच्यामुळे मला आणखी इंटरेस्ट आला की आपण आणखी व्हिडिओ बनवूयात. कारण मी 2 दिवस झालं व्हिडिओज टाकले नव्हते, अपलोड केले नव्हते. तेव्हा अक्षरशः मला फोन आला, अगं सपना काय झालं, तुझे व्हिडिओ दिसत नाही आहेत, तुझे व्हिडिओज येत नाही आहेत. आणि मला घरी येऊनही माझ्या मुलीची फ्रेंड, त्यांची आई बोलली की अहो तुमचे व्हिडिओ दिसत नाही आहे, काय झालं. खरंच तुम्ही मला जे प्रेम दिलं त्याच्याबद्दल मनापासून आभार. आज काय मग, आज आमचा सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण एकच झालं. कारण गौरीच्या पप्पांना खाऊ वाटली होती पुरी भाजी. गौरीच्या पप्पांना पुरी ही प्रचंड आवडते. त्यांना तुम्ही रोज जरी पुरी दिली आणि त्याच्याबरोबर कुठलीही भाजी दिली तरी गौरीचे पप्पा नाही हे बोलणारच नाही, ते खातील. माझं उलटं आहे, मला पुरी काही जास्त आवडत नाही. कारण मी लहानपणी खूप पुऱ्या खाल्ल्यात. 1ली ते 10वी माझी 1ली ते 10वी कुठेही ट्रिप निघाली ना, माझा एकच डबा असायचा, पिवळा बटाटा आणि पुरी. त्याच्यामुळं मी एवढ्या पुऱ्या खाल्ल्यात ना, मला पुरी अजिबात आवडत नाही. कधीतरी ठीक आहे, पण सारखी नाही. गौरीच्या पप्पांना रोज दिली तरी ते खातील पुरी भाजी. आज विघ्नेशची तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळं आम्ही विघ्नेशला घेऊन दवाखान्यात गेलो होतो. दवाखान्याच्या बाजूलाच चौपाटी आहे, चौपाटीवरही गेलो आम्ही. पाणीपुरी आणायची होती. आम्ही कुठे बाहेर निघालो की गौरीचे पप्पा माझ्याबरोबर असले की मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं. कारण की विघ्नेशला कुठे घेऊन जायचं बोललं की विघ्नेश त्रास असा देत नाही, पण मला त्याला घेऊन चालायचं खूप कंटाळा येतो. आणि गौरीचे पप्पा त्याला खाली ठेवतच नाही, त्याला घेऊनच चालत असतात. त्याच्यामुळे मला गौरीचे पप्पा असले ना माझ्याबरोबर खूप कम्फर्टेबल वाटतं. पाणीपुरी घेतली, वडापाव घेतलं आहे, घरी आलो. वडापाव पाणीपुरी खाऊन एवढं पोट भरलं. रात्रीचं जेवण आमचं हेच झालं. बाय बाय फ्रेंड्स, गुड नाईट.